वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. पांडुरंगा करू प्रथम श्री क्षेत्र पवित्र पावनभूमी चकलांबा या पावनभूमीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रतस्मरणीय संजीवन समाधी असणारे आदरणीय महान तपस्वी साधू पूज्य कल्याण स्वामीजींच्या या पवित्र दरबारामध्ये आणि भव्य दिव्य अशा कलशारोहण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह, 11 कोटी नाम जप यज्ञ आणि त्रिकाळ हरिपाठ, स्नान संध्या अशा पवित्र या भूमीमध्ये भव्य दिव्य असं मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण हा अलौकिक असा सोहळा या ठिकाणी साजर होत आहे, संपन्न होत आहे. मी गानसम्राट आदरणीय पूज्य प्रतस्मरणीय लता दीदींचं गाणं ऐकलं आणि त्यांच्यानंतर तसंच गाणं आदरणीय पूज्य श्री गुरु साध्वी सोनाली दीदी आहे. आणि माझं परम भाग्य आहे दोन्ही दीदी लता दीदी आणि सोनाली दीदी मला या डोळ्याने बघायला भेटल्या. हा सोहळा नेत्रदीपक सोहळा आहे. खरोखर इथं कीर्तन प्रवचन करणं हे तर ठीक आहे, पण इथं या भूमीमध्ये येण्याचं भाग्य जरी लाभलं, त्यांना संधी जरी मिळाली तरी ते परम भाग्यशाली आहेत. या भूमीमध्ये या आवारात जरी तुम्ही आलात तरी तुम्ही मोक्षाचे अधिकारी आहात. मोक्षाचे अधिकारी म्हणजे तुम्ही मोक्षाला जाता असा त्याचा अर्थ नाही. मोक्षाचे अधिकारी म्हणजे मोक्ष कोणाला द्यायचा याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि अशा अधिकार संपन्न या भूमीमध्ये येऊन तुम्ही अधिकार प्राप्त केलेला आहे. .
जसं लता दिदींचं नाव पूर्ण जगात आहे, तसं आपल्या आदरणीय मातोश्री सोनाली दिदीचं नाव सुद्धा पूर्ण जगात हो, ही परमेश्वर चरणी, कल्याण स्वामीजींच्या चरणी, शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या चरणी आणि रामलल्लाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. सुरुवातीला मृदंग भगवान शंकरांनी वाजवला. आता मला याच्यातलं ज्ञान नाही, पण भगवान शंकराने पखवाज वाजवला असं वाचण्यात गेले. नंतर इंद्रदेवाने पखवाज वाजवला. नंतर विराट नगरीमध्ये बृहन्नडाचं रूप घेऊन अर्जुनाने पखवाज वाजवला. अर्जुनाच्या नंतर स्वामी विवेकानंदांनी पखवाज वाजवला. तुमचंच ऐकून. आणि स्वामी विवेकानंदांच्या नंतर बंकट स्वामीजींनी पखवाज वाजवला. बंकट स्वामीजींच्या नंतर गुरुवर्य पांडुरंग बाबांनी पखवाज वाजवला. आणि विद्यमान काळामध्ये श्री गुरु केशव महाराज जगदळे पखवाज वाजवत आहेत. आणि त्याच तोला मुलाचे आदरणीय श्री गुरु खंडू आबा पखवाज वाजवत आहेत. आणि पाठीमागे बसलेले आदरणीय पूज्य, ज्यांच्या नावानेच अयोध्या नगरी आहे, अशी अवधेशपुरी अवधेश महाराजांनी पखवाज वाजवत आहेत. या ठिकाणी आदरणीय पूज्य श्री गुरु गणेश महाराज वारंगे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या मठाचे महंत आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय श्री गुरु ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळं या कार्यक्रमाचं आणखीनच महत्त्व वाढलेलं आहे. कार्यक्रमाला जर भरपूर उपस्थिती असली तर कार्यक्रम उंच होतो. आणि विशेष म्हणजे मोठे माणसं, महान हस्ती नुसत्या उपस्थित जरी राहिल्या तरी त्या कार्यक्रमाची महिमा वाढत असते. मोठ्या माणसाने येऊन काही केलंच पाहिजे असं काही नाही, त्यांच्या येण्यातच सर्व करणं असतं. इथं रथी, महारथी, रत्न उपस्थित आहेत. आणि मोठ्या माणसाला निमंत्रित करण्यासाठी लहान माणूस चालत नसतो बरं का. मुख्यमंत्र्याला जर बोलवायचं असलं तर आमदार लागत असतात, पंतप्रधानाला जर बोलवायचं असलं तर मुख्यमंत्री लागत असतात. आता हे राजकारणातलं सोडून द्या, पण यांनी जर अभ्यास केला असता, म्हणजे पुस्तकी अभ्यास केला असता मृदंगाच्या ऐवजी, तर हे महाराष्ट्राचे प्रमुख झाले असते. इतकं या मृदंगाला वेळ द्यावा लागत असतो. आता मला तोंडाने बोलता येत नाही. तुम्ही महान आहेत, तुम्ही सर्व तुम्ही वाक्पटू आहात. मला नीट तोंडाने सुद्धा बोलता येत नाही, पण महाराजांचे हात बोलतेत. इतकं सुंदर. खरं तर आज मोठ्या माणसाचं कीर्तन पाहिजे होतं. तुम्ही सगळे महान आहात, तुमच्यात मीच फक्त लहान आहे. आणि बघा, मी काय कीर्तन करणार, आबांना सर्व माहिती आहे. मला कीर्तन येत नाही, गाणं येत नाही, वाजवणं येत नाही. तेवढं दागिनं तर शिकलो होतो. वाजवणं येत नाही, काही येत नाही. तरी पण आदरणीय मातोश्री सोनाली दिदीताईंनी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. गावकरी बोलवतात. हे सर्व आपली महानता आहे. आणि खरोखर आदरणीय पूज्य श्री गुरु
सोनली ताई दिदी ज्यांच्या कुशीत जन्माला आल्या ती कुस किती भाग्यवान आहे. संत श्रेष्ठ भगवान बाबा ज्यावेळेस दूर कार्यक्रमाला होते आणि त्यांच्या मातोश्री देहावसान झालं. सर्व गावकरी जमले. बाबा दूर असल्यामुळे येऊ शकले नाहीत. परंतु तिथं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज गेले. तमाम जनता जमलेली. आता सर्वांना असं वाटलं की वामनभाऊ महाराज त्यांचं दर्शन करतील, पायाचं दर्शन करतील. पण वामनभाऊ महाराजांनी प्रदक्षिणा घातली आणि पायाचं दर्शन नाही केलं. त्या पोटावर ज्या गौऱ्या अशा होत्या, गाईच्या गौऱ्या, त्या गौऱ्या अशा बाजूला सरकवल्या आणि त्या पोटाचं दर्शन केलं. म्हणजे त्याच्यातून हा संकेत होता की या उदरामध्ये संत भगवान बाबासारखं रत्न अवताराला आलेलं आहे. माणसाची किंमत गेल्यावर समजत असते, गेल्यावर महत्त्व वाढतं. पण तुम्ही आल्यापासून हे बघितलंय सगळं, मी एकदम भारावून गेलोय. काय हे म्हणजे बोलण्याच्या पलीकडचं आहे सर्व. काय शिस्त, काय समाज, काय व्यवस्था. मुली आपण जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई ही ऐकत होतो, परंतु आदरणीय सोनालीताई दिदींनी जनाबाई, मीराबाई घडवल्या. या सर्व साध्वी आहेत, तपस्विनी आहेत. एक महान तपस्विनी होत्या. अर्जुनाला थोडासा गर्व झाला होता की माझ्यासारखा भक्त कोण श्रेष्ठ आहे. मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण माझ्या हाताखाली देव काम करतात. देवाने काम केलं. आपलं घोडा, रथ, अन्य कामं देवाने केली. अर्जुनाला थोडासा अहंकार झाला. अहंकार होणं साहजिक आहे. अहो, मंत्री महोदयाने, आमदाराने नुसता हात जरी खांद्यावर ठेवला ना, तर माणसाला असं वाटतं खांदा धन्य झाला. आणि हे तर देव काम करत होते अर्जुनाचं. का वाटू नाही तसं? अर्जुनाला अहंकार झाला, पण देवाला भक्ताचा अहंकार सहन होत नाही. ओझं होतं त्याचं. थोडा जरी अहंकार झाला तरी देवाला त्याचं मेरू समान ओझं होतं. देव म्हटले, अर्जुना आपण जरा फिरून येऊ. चल म्हटलंय माझ्या बरोबर. जंगलात गेले फिरायला. आणि फिरता फिरता एक अशी पर्णकुटी होती, झोपडी. आणि तिथं एक महान तपस्विनी होत्या. जटा, पूर्ण झोपडीत जटा पांगलेल्या होत्या. नखाच्या चुंबडी झाल्या होत्या त्या तपश्चर्या करून. आणि त्यांच्या अंगावर इंगळ्या होत्या. कानात कुंडल घातल्याप्रमाणे इंगळ्या लोंबल्या होत्या. चहूकड असे इंगळ्या होत्या अंगावर, सर्व अंगावर. मोठमोठे सर्प होते, जहरी विषारी नाग होते. आणि वासुकी सर्पाने त्या तपस्विनीचं संरक्षण म्हणून असा फणावरून धरला होता. महान तपस्विनी होत्या. आता कोणी कशात तप करतंय, कोणी कशात तप करतंय. त्या इतक्या तपस्विनी होत्या की आताच्या काळामध्ये सोनाली दिदी सारख्या तपस्विनी होत्या. देव म्हटले, अर्जुना त्या पर्णकुटीमध्ये एक साध्वी आहे, त्यांचं दर्शन करून ये. अर्जुनाला अपमान वाटला की मला दर्शन करण्याची काय गरज आहे कोणाचं. होतं ना कधी कधी असं, मला दर्शन करण्याची काय गरज आहे. हा या जगाचा मालक,
भगवान परमात्मा तो माझ्या हातात आहे, ते माझ्या इशाऱ्यावर चालतात आणि मला कोणाचं दर्शन करण्याची काय गरज आहे? कृष्ण सांगतात त्या तपस्विनीचं दर्शन करू नये. पण आता ठीक आहे, मोठ्यांचा आदेश आहे, देवाचं बोलणं म्हणून ऐकून अर्जुन दर्शनाला निघाले. पण जाता जाता देवाने एक मर्म सांगितलं. म्हटले दर्शन कर, पण दर्शन करताना तुझं नाव सांगू नको. त्या तपस्विनीला तुझं नाव सांगू नको. अर्जुन गेले, दर्शन केलं. त्या पर्णकुटीमध्ये सर्व इंगळ्या, सर्व अंगावर इंगळ्या, सर्प, पाठीमागून सर्प, आणि एवढं असताना त्या पर्णकुटीमध्ये एक तलवार होती, वर अशी टांगून ठेवलेली, धारदार तलवार, चमचम चमचम करणारी तलवार होती. त्या तलवारीच्या धारीवर नजर थांबत नव्हती, अशी तलवार. अर्जुनाला कुतूहल वाटलं की एवढ्या ह्या तपस्विनी आहेत, यांच्या अंगावर विंचू, इंगळ्या खेळतात, नाग खेळतात, सर्प खेळतात, आणि यांना या तलवारीची काय गरज आहे? अर्जुनाने विचारलं की महान तुम्ही साध्वी तपस्विनी आहात, पण तुम्हाला या तलवारीची काय गरज आहे? आश्चर्य वाटलं. मग त्या साध्वीने सांगितलं, ही तलवार आहे ना, हे बघा, ही तलवार याच्यासाठी सांभाळून ठेवलेली आहे, माझ्या देवाला एक जणाने खूप त्रास दिलेला आहे. माझे देव जेवत होते, जेवता जेवता त्यांना हाक मारली. माझ्या देवाला जेवण सोडून खरकट्या हाताने तिथे येऊन, भर सभेत येऊन रक्षण करावं लागलं. हाक मारली, द्रौपदीने हाक मारली, आणि द्रौपदीने हा सुद्धा विचार केला नाही की आपण रजेश्वला आहोत, देवाला कसं शिवता सावध करायला लावा. ती रजेश्वला असताना माझ्या देवाला त्याचं जावं लागलं, आणि वस्त्र नाही दिलं, स्वतः वस्त्ररूप झाले, आणि स्वतः देव वस्त्ररूप झाले, आणि म्हटली त्या द्रौपदीने माझ्या देवाला खूप त्रास दिलेला आहे. ती द्रौपदी मला आढळल्याबरोबर, दिसल्याबरोबर या तलवारीने ना तिचं मुंडकच उडायचंय. अर्जुन म्हटले, हे लोन तर आपल्याच घरी आले, आता काय करायचं? आणि त्या तपस्वीने आणखीन पुढे म्हटल्या, आणखीन ऐक, आता तुम्ही कोण आहात हे मला काही माहिती नाही, पण एक जण ना त्याने खूप त्रास दिला आहे. माझ्या देवाला घोड्याचा खरा राखायला लावतो, रथ हाकायला काय लावतो, वेळ प्रसंगी अन्य अन्य कामं करायला लावतो. तो एक कोणीतरी अर्जुन आहे म्हटले, ते अर्जुनाचं सुद्धा या तलवारीने मुंडकं उडायचे. अर्जुनाचे पाय तर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. आणि अर्जुन म्हटले, हिला अगोदर नाव सांगितलं नाही हे बरं झालं. अर्जुनाने नमस्कार केला, देवाकडे गेले. आता देव म्हटले, अरे अर्जुना दर्शन केलं का? म्हटले हो. आणि काय म्हटलं त्या तपस्विनी साध्वी? आता तिथे झालेला अपमान इथं कशाला सांगन? शहाणे माणसं अपमान सांगत नसतात. म्हटले देवा काही म्हटलं नाहीत.
देव म्हटले खरंच काही नाही म्हटल्या. अरे मला सांगायची काय गरज आहे, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. मी अंतर्यामी आहे, तिथं काय घडलं ते देवाला कळतं ना. अशा तपस्विनी साध्वी आपल्या परिसरामध्ये अवतीर्ण झाल्यात. खरोखर ही भूमी सुद्धा महान महान संतांच्या तपाने पुनीत झालेली भूमी आहे. आदरणीय पूज्य सोनालीताई दिदी या ठिकाणी अवतीर्ण झाल्या आणि त्यांच्या मातोश्री हे सर्व महान महान आहेत. पूज्य ईश्वर स्वरूपजी महाराज महान आहेत. आपण सर्व महान आहात. आपण सर्व पुरुषाच्या रूपाने तर साक्षात परमेश्वर आहात आणि ह्या महिला माता माऊलीच्या रूपाने साक्षात देवी आहे. तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे. अशा थोर थोर साधूंचं दर्शन फार कठीण असतं. जगामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहेत आणि परमार्थात विशेष करून साधू भेट फार दुर्लभ आहे. चंद्रामृत सुख सेववेला हो चंद्र अमृत सुख सेववेला आस्था दातार व्यथर वेला हसता जातार विधर बाहे हेळा सागर तर वेला बाहे सागर तर परित्या साधूची भेट नाही होईल का ऐसे कैसियान भेट दिले साधू ऐसे कैसियान भेट दिले परित्या साधूची भेट न होईल हो ऐसे कैसियान भेट दिले साधू ऐसे कैसियान भेट दिले साधू अमृत सुख सेवविला आस्था दातार वेधर वेला बाहे हेळा सागर तन हो परित्या साधूची भेट अमृत सुख सेवविला हसता दाती रवी धर वेले बाहे हेळा सागर तर वेले परित्या साधूची भेट न होईल का भेट न होईल का भेट होईल का. पूज्य महाराजांनी अतिशय समर्पक प्रबंध दिले बघा. इथं सगळे महान महान माणसं आहेत. हे सगळं बघून आहे ना मी गोंधळून गेलोय बरं का. आणि मला भ्याव वाटतंय, भीती वाटते मला, कसं कीर्तन करू काय करू. इतकं दर्शन इतकं अवघड आहे, इतकं कठीण आहे. चंद्रामृत सुखे सेवविल. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रामृत भेटतं. असता जाता रवी धरवेल. एका तपस्विनीने सूर्याला जागेवर रोखलं होतं, आहे का नाही. सगळंच विस्तारपूर्वक सांगण्यापेक्षा आता सूर्याला रोखता येईल का हो? आपण जर म्हटलं ए थांब मावळायला जाऊ नको, तर तो सूर्य आपला ऐकन का? नाही. आता का आपलं पोरग आहे का ऐकायला? आता पोर ऐकत नाहीत तर सूर्य कधी ऐकायचा आहे? पण महाराज म्हणतात सूर्याला रोखणं सुद्धा कदाचित शक्य होईल, पण साधूची भेट होणं त्याही पेक्षा हजारो पटीने अवघड आहे. पण इतकी अवघड भेट असणारी, संत भेट इतकी अवघड असणारी, दुर्मिळ असणारी आदरणीय पूज्य सोनाली दीदीताईच्या निमित्ताने आपल्याला सुलभ झालेली आहे, सोपी झालेली आहे संत भेट. संताला जात नसते बरं का, आणि ज्याला जात असते तो संत नसतो, ऐकत नाही. संताला जात नसते. जात पात न पोछे गोई, आणि जो हरि को भजे सो हरि का होई. संत
रस खान, शेख मोहम्मद, लतिफा, मोमीन, हं? हे संत आहेत. चोखामेळा, नामदेव महाराज, गोरोबा काका, संत. संताला जात नसते. ही आडाणी माणसं, कमी बुद्धिवाली माणसं जातीपातीचे कुंपण करतात त्यांना, पण संताला जात नसते. अशा संतांचं दर्शन फार दुर्मिळ असतं. मी सांगून गेलो की दर्शन दुर्मिळ असतं, पण आपल्याला दर्शन सोपं झालेलं आहे, सुलभ झालेलं आहे दिदींच्या निमित्ताने. म्हणजे त्यांच्या रूपाने दर्शन सोपं झाले, है का नाही. एक साधू महात्मा चालले होते एका गावातून, बरं का आबा. एक साधू असे चालले होते आणि एका गावात गेले. ते एक जण म्हटले, महाराज जेवायला चला आमच्याकडं. ते साधू म्हटले, बघा, जो नेहमी खरं बोलतो ना त्याच्या इथंच मी जेवतो. जो नेहमी खरं बोलतो त्याच्या इथंच मी जेवतो बाबा. ही बातमी सगळ्या गावात पसरली. एक साधू आले तर, आणि ते कोणाच्या इथं जेवत नाहीत, जो नेहमी खरं बोलतो त्याच्या इथंच जेवतात. म्हणजे ज्याच्यातून हे सिद्ध झालं की आपल्या गावातून साधू आता उपाशी जातील, आहे का नाही. कुठं ना कुठं माणसाला खोटं बोलावंच लागते ना हो. आता तुमचं सोडून द्या, आम्हाला सुद्धा कुठं आले. आज तो पाथर्डीत सांगतो इकडं बोदेगावात आलोत, तसं आम्ही करत नाही तर. म्हणजे खोटं हे कुठं ना कुठं बोलावंच लागतंय. सगळं गाव जमा झालं, पण साधू कोणाची इथं जेवायला जायनात. तेवढ्यात एक मारोडी आले, दुकानदार. ते म्हटले, महाराज माझ्या इथं जेवायला चला. आता सगळं गाव हसायला लागलं. म्हटले, यांना तर पावली खोटं बोलावं लागते, आणि याच्या इथं कधी जायचे महाराज जेवायला. कारण त्यांना 50 रुपये मीटरचं कापड असलं की 150 रुपये सांगावं लागतंय. म्हणजे इथले मारोडे नाहीत बरं का तसे, इथं कोणी असलं तर, पण ते सांगावंच लागतं, व्यवहार आहे हा. तर मारोडी म्हटले, मी कधीच खोटं बोलत नाही. मग त्या साधूने काही प्रश्न विचारले. म्हटले, तुम्हाला किती मुलं आहेत. त्या मारोड्याला विचारलं, तुम्हाला किती मुलं आहेत. त्या मारोड्याने सांगितलं, मला एक मुलगा आहे, आणि त्यांना 3 मुलं होते. 3 मुलं. सगळे गावकरी म्हटले, याने सुरुवातच खोट्याने केली. अहो, धडधडीत तुम्हाला 3 मुलं येतं आणि तुम्ही एकच मुलगा सांगता, खोटं नाही. नाही म्हटलं, असे हे बाकीचे जे 2 मुलं आहेत ना, ते बिलकुल माझा शब्द पाळीत नाहीत, माझं बिलकुल ऐकत नाहीत, आणि एक मुलगा माझ्या शब्दाच्या पलीकडे जात नाही, म्हणून मी एकच मुलगा समजतो. एकच मुलगा समजतो. हे बाकीचे 2 हे समजतच नाही मी मुलं. तर म्हटले, ठीक आहे. म्हटले, तुमची संपत्ती किती आहे. त्या मारवाड्याने सांगितलं, माझी संपत्ती 5,51,000 रुपये आहे. 5,51,000 रुपयाची संपत्ती आहे माझी. आता माणसं म्हटले, हा कोट्याधीश माणूस आहे, पुण्याला दुकान आहेत, सोन्या चांदीचे दुकान आहेत, नगरला दुकान आहे, मुंबईला दुकान आहेत, दुसऱ्या राज्यात दुकान आहेत, आणि 5,51,000 रुपयाची संपत्ती सांगते. संपत्ती म्हणजे हे धडधडीत खोटं आहे ना, सगळ्याला कळण असं. हा म्हटलं, माझी 5,51,000 रुपयाची संपत्ती आहे. कारण बाकीची जी संपत्ती आहे, बँक बॅलन्स, गाड्या घोड्या, जमीन जायदाद, हे सगळं इथंच राहणार आहे हो. हे सगळं इथंच राहणार आहे. हे काय आपल्याबरोबर येणार नाही. पण 5,51,000 रुपये मी एका मंदिराच्या कामासाठी वर्गणी दिलेली आहे, आणि ते पुण्य रूपाने माझ्या बरोबर येणार आहेत.
म्हणून माझी 5,51,000 रुपयाची संपत्ती आहे. साधू म्हटले ठीक आहे. साधूने आणखीन प्रश्न विचारला की तुमचं वय काय आहे. त्या मारवाड्याला विचारलं तुम्ही किती वर्षाचे आहेत. आता ते मारवाडी म्हटले मी 15 वर्षाचा आहे. 15 वर्षाचा आहे मी. आणि काठी घेऊन आलते बरं का. गुडघे दुखत होते, काठी घेऊन आलते. 15 वर्षाचा आहे म्हटल्यानंतर त्यांच्या वर्गात, त्या मारवाड्याच्या वर्गात एक माणूस होता. तो सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. ते म्हटले आपण एकाच बेंचवर बसायचो आणि मी 65 वर्षाचा आहे म्हटले, रिटायर झालोय मी. 65 वर्षाचा, आपण एकाच बेंचवर एका वर्गातच होतो आणि तू 15 वर्षाचा कसं काय. ते म्हटले हो 15च वर्षाचा आहे मी. कारण बाकीचे जे 50 वर्ष आहेत ना म्हटले, 50 वर्ष मी संसार केला, भोगले, पण 15 वर्ष मी आदरणीय पूज्य सोनाली